हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. शाबू आणि बटाट्याचे पळी पापड खरंच खूपच खुसखुशीत झाले आहेत. त्याचबरोबर पांढरे शुभ्र झाले आहेत. शाबू आणि बटाट्याचे पळी पापड करत असताना योग्य प्रमाण येथे मी सांगणार आहे. त्याचबरोबर मिठाचे प्रमाण किती घ्यायचे, किती पापड्या होतात याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पापड बनवण्यासाठी रात्री शाबू भिजत घातला होता. सकाळ झाल्यानंतर पळी पापड बनवण्यासाठी तिकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. तोपर्यंत इकडे बटाट्याच्या साली काढून घेतल्या. पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर मोजून घेतलं. मी येथे शाबू अर्धा किलो घेतला होता. मोजल्यानंतर पातेल भरून झाला. तर एक पातेल शाबूला मी 4 पातेलं पाणी घेतलं. त्याचबरोबर बटाट्याचे प्रमाण अर्धा किलो शाबूला 1 किलो बटाटा घ्यायचा. तर मिठाचे प्रमाण अर्धा किलो शाबू आणि 1 किलो बटाट्याला 2 चमचा मीठ घ्यायचं. शाबू आणि बटाटा याच्या प्रमाणामध्ये 110 पापड झाले. पाण्याला उकळी आल्यानंतर शाबू पाण्यामध्ये टाकला. व्यवस्थित असा सर्व बाजूंनी हलवून घेतला. त्यानंतर शिजण्यासाठी झाकून ठेवायचा. शाबू शिजवण्यासाठी ठेवला होता. तोपर्यंत इकडे बटाटे किसून घेतले. बटाटा किसून झाल्यानंतर 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. बटाटा धुवून घेतल्यामुळे पापड पांढरे शुभ्र होतात, काळे पडत नाही किंवा पिवळसर पडत नाही. येथे 1 किलो बटाटा किसून घेतला. किसलेला बटाटा भरपूर असा स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा. बटाटा पूर्ण किसून घेईपर्यंत साबुदाणा शिजला होता. साबुदाणा शिजला आहे हे कशावरून ओळखायचं, तर साबुदाणा ट्रान्सपरंट झाल्यानंतर ओळखायचं की हा पापड घालण्यासाठी योग्य झाला आहे. येथे तुम्ही बघू शकता की साबुदाणा विरघळला आहे. अशाच पद्धतीने साबुदाणा शिजवून घ्यायचा. त्यानंतर किसलेला बटाटा टाकायचा. किसलेला बटाटा टाकून झाल्यानंतर सर्व बाजूनी मिक्स करून घ्यायचं. येथे एक लक्षात ठेवायचं आहे की साबुदाणा शिजल्यावरच बटाट्याचा किस टाकायचा. बटाट्याचा किस आधी टाकल्यामुळे विरघळून जातो, म्हणजे जास्त शिजतो. तर बटाटा आणि शाबूचे प्रमाण परत एकदा सांगते. शाबू आणि बटाट्याचे पळी पापड बनवत असताना शाबू अर्धा किलो घेतला आहे आणि बटाटा 1 किलो घेतला आहे. तर मिठाचे प्रमाण 2 चम्मच घेतले आहे. नाश्त्याचा जो चम्मच असतो तेवढं 2 चम्मच मीठ घेतलं आहे. बटाट्याचा किस टाकून झाल्यानंतर बटाटा 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचा. म्हणजे बटाट्याचा किस 50% शिजवायचा. शाबू आणि बटाट्याचं पळी पापड बनवण्यासाठी येथे परफेक्ट तयार झाला आहे. शाबू आणि बटाट्याचे पळी पापड घालत असताना प्लॅस्टिकच्या कागदावर घालायचे, म्हणजे पापड व्यवस्थित निघतात. येथे तुम्ही बघू शकता पाण्याचे प्रमाण योग्य झाल्यामुळे पापड व्यवस्थित घालता येत आहेत. पापड घालत असताना जाड घालायचे नाहीत, पातळ घालायचे. पातळ घातल्यामुळे पापड खुसखुशीत होतात. व्यवस्थित असे पापड घालून घ्यायचे. पुढे सांगणारच आहे पापड कसे वाळवायचे, कधी पलटायचे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
अर्धा किलो शाबू आणि 1 किलो बटाट्याचे पापड 110 झाले आहेत. पहिल्यांदा मला समजतच नव्हतं की किती शाबू भिजायला टाकायचा, त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करत आहे. म्हणजे तुम्हाला मदत होईल शाबूचे प्रमाण किती घ्यायचे. पापड पूर्ण घालून झाले आहेत. वरचा भाग वाळल्यानंतर थोड्या वेळाने पापड पलटी मारणार आहोत. पापड पलटत असताना त्याच्यावरच पलटायचे नाही, दुसऱ्या कपड्यावर पलटायचे. कारण प्लॅस्टिकच्या कागदावर ओलावा टिकून राहतो. आपण पापड पलटले की खालच्या बाजूला सुकलेला भाग असतो त्याला ओलावा लागतो आणि पापड लवकर वाळत नाही. त्यामुळे दुसऱ्या कपड्यावर पापड टाकून घ्यायचे. थोडा वेळ उन्हाला वाळल्यानंतर रात्री फॅनखाली वाळायला टाकायचे. रात्री फॅनखाली वाळायला टाकल्याने रात्रभर पापड वाळतात. त्याला दुसऱ्या दिवशी ऊन द्यायची पण गरज भासली नाही. रात्री फॅनखाली वाळायला टाकत असताना पापडवर पातळ कपडा झाकून ठेवायचा, म्हणजे पाल वगैरे चाटणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. पापड एकदम मस्त आणि खुसखुशीत झाले आहेत. पापड पर्सनली मला खूप आवडले. आपण स्वतः म्हणजेच एकट्याने केलेल्या कामाचा आनंद वेगळाच असतो. हे पापड मी पहिल्यांदा आणि एकटीनेच बनवले आहेत. प्रत्येक वर्षी मी गावी पापड बनवते. तुम्ही पापड बनवा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुमचे पापड कसे झालेत.